माननीय उपमहापौर महोदय, सभागृह नेते, माननीय विरोधी पक्ष नेते, विषय क्रमांक 6 हा जो विषय या ठिकाणी सभागृहापुढे आलेला आहे, हा तातडीचा विषय म्हणून या ठिकाणी आलेला आहे. महापौर महोदय, हे कोणी राहुल शिंदे हे परिवहनचे कमिशनर आहेत की काय? त्यांनी डायरेक्ट या माणसाची नेमणूक करावी अशा प्रकारचा हा आदेश आहे, लिखित आदेश आहे. तर म्हणजे आपल्या महापालिकेत कमिशनर तरी किती आहेत? एक हे कमिशनर, पुन्हा हे राहुल शिंदे कोणी कमिशनर, त्याच्यानंतर तर हे नक्की चाललंय काय? सभागृहाचं गाडी कुठेतरी रुळावर यावी अशी अपेक्षा होती. गेल्या 4 महिन्याच्या एकंदरीत कलम आदरणीय सभागृह नेत्यांनी सांगितलं की काही लोकांना कायद्याचं ज्ञान अवगत नव्हतं, आता ते तुम्ही करून दिलं. साहेब कायदा, आज तुमचं वय मला वाटतं 45-42, मला माहीत नाही, पण कायदा 1949चा आहे आणि तेव्हापासनं कायद्यानं महाराष्ट्र शासन चालू आहे, महापालिका 28 चालू आहेत, बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांचा वेगळा कायदा आहे. म्हणजे कायद्याचं आता आपण वाचन केल्यानं 25 वर्ष साहेब आपणच होतात. पुस्तक तेच होतं, ते लाल पुस्तक आहे तेच होतं, मोठं पुस्तक आहे ते बदली व्हायचं. जसं सरकारी नियमानुसार कायदे बदलतील तसं त्या पुस्तकामध्ये ॲडिशन होत जातो. मॅडम, कायदा 1949चाच आहे. आम्ही सुद्धा इथे 25 वर्ष आहोत, त्यामुळं आम्हाला अक्कल नाही अशातला कोणी जर समजत असेल, हा तुमचा गैरसमज आहे. आज राहुल शिंदे हा कोण कमिशनर, हा डायरेक्ट सभागृहात, इतक्या सार्वभौम सभागृहाला ह्या ठिकाणी सांगतोय ह्याला घ्या म्हणून. कुठे कायदे नेऊन ठेवलेले आहेत हो महापौर महोदया? आज गेले 25 वर्ष माननीय आयुक्तांच्या माध्यमातून ही महानगरपालिका चालू आहे. 25 वर्ष ही महानगरपालिका माननीय आयुक्तांच्या माध्यमातून, महापालिका जरी आपण असलो तरी आपण निर्माण केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणारे हे आयुक्त आहेत. आता हे कुठं कायद्यात नाहीत की काय? त्यामुळं एक राहुल शिंदे कोणतरी येतो, महासभेला आदेश देतो. अरे काय चाललंय महापौर महोदय? तुमच्याकडून अपेक्षा नाही, तुमच्याकडून आम्हाला खूप सन्माननीय सदस्य, ते तातडीच्या विषयामध्ये ठरावाची सूचना आहे, तिथं कुठेही लिहिलं नाही की आदेशित केलेले आहे म्हणून. ही महानगरपालिका आपल्याला हे मंजूर करून घ्यायचं आहे. कोण तो लागून गेला की ह्यांची निवड करणारा? कोण सांगून गेला महासभेला? त्याचा काय अधिकार आहे? कोण राहुल शिंदे? कोण राहुल शिंदे? पॉइंट ऑफ ऑर्डर. हु इज राहुल शिंदे? एक मिनिट महापौर मॅडम, मला 2 मिनिटं काय बोलायचं. त्याचा संबंध आहे? पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. पॉइंट ऑफ ऑर्डर. भरत नकातेजींचा पॉइंट ऑफ माझं ऑर्डर. पूर्ण होऊ द्या ना. पॉइंट ऑफ ऑर्डर घेतले आपल्या बोलण्यावर, त्यांनी बरं. आक्षेप घेतला. माननीय महापौर साहेब, इंग्लिश मध्ये बोल. माननीय उपमहापौर साहेब, करेल मग. आयुक्त साहेब, सभागृह नेते, सन्माननीय सदस्य शिवराम पाटील यांनी नेहमीप्रमाणे प्रत्येक मुद्द्यामध्ये काहीतरी बोलायचं आणि विरोध Point of order, करायचा. मॅडम. विरोध Point of order. ते विरोधी पक्षात आहे. तुमच्यासारखं खाली येऊन बोलत नाही मी. या ठिकाणी सन्माननीय नकातेजी, आपला पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे ते मला सांगा. सभागृहामध्ये ते पॉइंट ऑफ ऑर्डर बोलतायत, ते पॉइंट ऑफ ऑर्डर. अरे वा,
शब्द जरा मागे घ्यायला लावा. अवकात वगैरे शब्द काढतायत. ठीक आहे, सोबते का त्यांना? मागे अरे घेतला. आता बोलले ना. जरा सोबते का मी त्यांना? बोललो मागे घेतला. तुमच्या- असे शब्द मागे घेतला. आम्ही नाही ज्येष्ठ बोलणार की आहात तुमच्या असे अवकात तिकडे शब्द बसण्याच्या विरोधात. सभागृहात अहो, पण तुम्ही उच्चारले आम्हाला नाही पाहिजे. महापौर मॅडम. असं म्हटलं. महापौर मॅडम, प्रथमतः मी आपल्या निदर्शनात आणून देतो की आता इतिवृत्तातून राहुल काढला का तो? शिंदे या परिवहन सचिव मॅडम उपक्रमाचे त्यांनी सन्मान्य शिवराम सदस्य पाटील आहेत. साहेबांनी उच्चारलेले चुकीचे शब्द इतिवृत्तातून काढून टाकावेत. माननीय महापौर मॅडम, नोंद घेण्यात येत आहे. राहुल शिंदे हे परिवहन समितीचे सदस्य आहेत, शिवाय ते या सभागृहात नाही. आणि ते नसताना त्यांचं नाव घेऊन एकेरी भाषेत बोलणं हे कोणत्याही ज्येष्ठ नगरसेवकांना नव्हे तर नवीन नगरसेवकांनाही शोभत नाही. आज त्यांनी मागणीच अशी केली आहे की महापालिका महापालिकेला अशी शिफारस करण्यात यावी की परिवहन व्यवस्थापक यांची शासनाकडून नुकतीच बदली झालेली आहे. त्यांच्या जागेवर अनुभवी व परिवहन उपक्रमाची माहिती असलेला अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्यांनी आदेशित नाही केलं. मला वाटतं की त्यांना पण नियमावली लागू आहे, त्यांना माहिती आहे. एक सुशिक्षित सदस्य आहेत. कुठच्या भाषेत त्यांनी मागणी केली, त्यांनी आपल्याला विनंती केली या पत्राद्वारे या ठिकाणी आदेशित करण्यात यावे असा कोणताही शब्दाचा उल्लेख माझ्या नजरेत नाहीये. जर विरोधी पक्षावर तशा पद्धतीत आदेश वगैरे लिहिला असेल तर ते पाहण्यात यावं. आज या ठिकाणी त्यांनी मागणी केली आहे आणि रास्त मागणी आहे. परिवहन उपक्रम हा खऱ्या अर्थाने आपल्या नवी मुंबईच्या आजपर्यंत कारकिर्दीमध्ये परिवहन उपक्रम हा चांगला कार्यरत आहे. या ठिकाणी बाहेरून एखादा अधिकारी येऊन लादण्यापेक्षा त्या संस्थेमध्ये काम केलेला, मला वाटतं 95 स्थापनेपासून सन्माननीय जंगले तिथे काम करीत असून त्या ठिकाणी त्यांना जो असलेला दांडगा अनुभव आणि तो त्यांचा अनुभव पाहता 15 मिनिटं घेता जंगले साहेबांची नियुक्ती करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे. सन्माननीय शिवराम पाटीलजी बोला आपण. महापौर महोदया, बघा, पॉइंट ऑफ ऑर्डर बोलताना सांगितलं की परिवहन सेवा अतिशय चांगली चाललेली आहे. महापौर महोदया, परिवहन सेवा महिन्याला 13 कोटी डबघाईत चालते हे त्या सदस्यांना माहीत नाही. परिवहन सेवेची कशी वाट लागलेली आहे. आपल्याला अपेक्षा होती की परिवहन सेवा ही ना नफा ना तोटा, इतक्या मोठ्या प्रमाणात तोटा घेऊन परिवहन सेवा चालेल अशी अपेक्षा नव्हती. परिवहन सेवा पूर्ण धुवून काढलेली आहे. 13 कोटी रुपये महिन्याला, 13 कोटी रुपये. कारण पॉइंट ऑफ ऑर्डर घेताना माणसाने तो विचार करावा की आपण काय बोलायला पाहिजे. हा प्रस्ताव सभागृह नेत्यांनी टाकला असता. आतापर्यंत सभागृह नेते प्रस्ताव टाकतात किंवा स्थायी समितीने टाकला असता तो मान्य झाला असता. हु इज राहुल शिंदे? कोण आहे हा? महापौरमध्ये हा पायंडा पाडला तर आज आपल्याकडं मला त्या सदस्यांची नावं, आपल्या समित्यांची नावं सुद्धा माहीत नाही. इतक्या समित्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक समितीचा सदस्य, सभागृह नेते जर या ठिकाणी महासभेला जर हे पाठवत असेल तर ते मला वाटतं चुकीचं नाही. माझं अज्ञान असेल, माझं अज्ञान असेल, पण अशा पद्धतीने डायरेक्ट महासभेमध्ये प्रस्ताव येणं, असे किती कमिशनर तयार होणार हो? अहो, जे ओरिजिनल कमिशनर आहेत त्यांचं आहे का सभागृह व्यवस्थित चालेल? आज गेल्या 3 वर्ष, आज आपण गेले 3 ते 4 महिने एवढे आपण प्रस्ताव पास केले. कुठल्या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली? कालच मला सूरज पाटील, तुमच्याशी बोलत नाही मी, सॉरी, मी त्यांच्याशी बोलतोय. कालच मला माझं नवीन प्रॉपर्टी टॅक्स जो आला माझ्याकडं, तो 267 कलमान्वये आला. आपण नसती काय केलं सभागृह नेते साहेब? 5% त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा
आणि त्याच्यानंतर बिलं पाठवा. काल आली ना बिलं. चालला नाही. सन्माननीय तिकडे लांब सदस्य नका राहू, विषय इकडे पुढे क्रमांक या. 6 लांब वर नका बोला राहू. आपण. विषय कुठे ते चालला नाही. विषय कुठे- क्रमांक 6 वर बोला. होय होय होय, कायद्यानेच बोलतो. कायद्याने बोलत नाही मी, कायद्याने बोलतोय जेडी साहेब. कायद्याने पण तुमच्याकडे विषय काय- क्रमांक 6 वर Point बोला. of order. मॅडम, त्यांचे जे अंमलबजावणीचे विषय असेल ना, आपण वेगळी चर्चा त्याची करू आपण. काय बोलतोय अंमलबजावणीच्या बाबतीत. ठीक आहे, ठीक आहे, तुमचा मान राखतो मी. नाही माझा मान नाही. बरं. सभागृहाची ऑर्डर बघा. सभागृहाची ऑर्डर ते देऊ शकतात. आता हे तुम्हाला बोलू शकत नाही मी, का तुम्ही बोलू शकत नाही. तरी मी बोललो तुमचा मान राखतो, का तुमचा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. महापौर महोदया, अशा प्रकारचे जर तुम्ही ह्या प्रथा चालू केल्या तर तुम्हालाच काम करायला फार अडचणीचे होईल. आम्ही इथे काही येईल आणि ते ऐकून घेऊ याच्यासाठी सभागृहामध्ये बसलेलो नाही. आणि त्यामुळं हा प्रस्ताव कितपत योग्य आहे की ह्या माणसाची नियुक्ती करा जंगले, असं कसं होऊ शकतो? उपमहापौर साहेब, आपल्याला पटतंय का हे? बोला बोला बोला. हो, तर कृपा करून अशा पद्धतीचा पायंडा या सभागृहात पाडू नये अशी माझी विनंती आहे. सन्माननीय सभागृह नेते. सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी विरोधी पक्षाचे म्हणजे आपले नगरसेवक शिवाजी पाटील साहेबांनी शंका उपस्थित केल्या. शेवटी काही अज्ञान दूर करण्याचं काम असतं. या ठिकाणी राहुलजी शिंदे हे परिवहनचे सन्माननीय सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या परिवहन समितीमध्ये काल झालेल्या मीटिंगमध्ये ठराव मांडला. त्यांनी तो मंजूर केला आणि परिवहन समितीने अशोक पाटील साहेबांच्या माध्यमातून तो आपल्या सभागृहापुढे मान्यतेसाठी पाठवला. कुठं आहे अशोक पाटलांचं नाव? त्यांचं नाव माझं मागणं तेच आहे की परिवहन समिती सभापतींच्या थ्रू किंवा अजून दूर करतो तुमचं अज्ञान दूर करतो. माझं अज्ञान दूर करताय. ओके. ठराव राहुल शिंदेने मांडला. ठराव राहुल शिंदेने मांडल्यानंतर परिवहन समितीने तो मंजूर केला. तो परिवहन समितीचा ठराव आहे. आता तो राहुल शिंदेचा वैयक्तिक ठराव नाही. महापालिका सभेमध्ये परिवहन समितीचा कुठलाही ठराव मांडायचा असेल तर त्याचा प्रस्तावक म्हणजे आपल्या परिवहन समितीचा मांडायचा असेल त्याचा प्रस्तावक मांडणारा व्यक्ती हा स्थायी समितीचा अध्यक्ष असतो. ज्या पद्धतीने कुठल्या समितीचा विषय आला तर त्या समितीचा अध्यक्ष प्रस्तावक असतो, तसा परिवहन समितीचा कुठलाही विषय आला तर स्थायी समिती सभापती त्या ठिकाणी मांडतात. विषय असा आहे, मग नाव नाही ना त्यांचं, पण त्यांचं नाव लिहून नाही येणार त्यांचं. सदस्य आहेत ते. हा, परिवहनच्या समिती तिथे सदस्य आहेत ते, त्यांनी यायला तो पाहिजे. पदसिद्ध सदस्य आहेत ते. ऐका, प्रस्ताव आपल्या पुढे परिवहन समिती म्हणून आहे, सदस्य म्हणून नाही. त्यामुळे समितीचा प्रस्ताव आहे, कुठल्या एखाद्या सदस्याचा ठराव आपल्या समोर नाही आलेला. सदस्याचा ठराव परिवहन समिती पुढे गेला. परिवहन समितीने कुठलं सभापती नाही पाठवत, सचिव पाठवतात. खालती साईन कोणाची आहे? खालती साईन कोणाची आहे? खालती साईन कोणाची आहे? सचिवांनी आम्हाला कायदे काढून काय शिकवावे. लिहिलंय त्याकडे? कायदे काढून शिकवावेत सचिवांनी. परिवहन समितीचा शुक्रवार दिनांक 19/26 चा ठराव क्रमांक 22 परिवहन समितीचा. आणि साईन करणारे कोण आहेत? खिल्लारी मॅडम आहेत. कसं पाठव? त्या समितीच्या सचिव आहेत. हा, मग सांगावं ना कसं का पाठवलं इथे प्रस्ताव? का पाठवलंय म्हणजे संदर्भ 41(3) लिहिले ना. बरोबर आहे, सचिवांनी सांगू द्या ना, सही केले त्यांनी. तुमचं झालं बोलणं. बघा, ही काय कुठली तरी दिशाभूल करण्याचं काम चालू आहे काय, की समितीचा प्रस्ताव का आलाय तेवढा. याच्यात डायरेक्शन कुठे होत सुधाकर सोनवणे साहेब, की मुळामध्ये आयुक्त महोदयांनी एक ऑर्डर काढली होती की डोई पुढे यांना चार्ज देण्याचं काम केलं होतं परिवहन व्यवस्थापक म्हणून.
त्या अधिकाराबाबतीत एकही प्रश्न विचारला नाही की त्या डोईफोडे यांना परिवहन व्यवस्थापक म्हणून 4 आयुक्तांनी कुठल्या अधिकाराच्या अन्वये दिला. विरोधी पक्ष नेते म्हणाले पुस्तक 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 पुस्तक. संविधान पण पुस्तकच आहे ना, ते पण बाजूला ठेवून द्यायचं का? हा, आयुक्तांनाच अधिकार आहे. तुम्ही सिद्ध करून दाखवा, मी सोडून जाईल. हा, ठीक आहे. गरज आहे, 5 वर्ष गरज आहे तुमची नव्या मुंबईला. ते सांगतील त्यांचा अधिकार आहे की नाही, ते सांगतील स्वतःहून सांगतील की परिवहन व्यवस्थापकाची नियुक्ती करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे की नाही, सांगतील ते स्वतः. सांगा. सन्माननीय अध्यक्ष महोदया, महानगरपालिकेच्या अधिनियमातील कलम 41(3) नुसार परिवहन व्यवस्थापकाचं पद जे आहे जे शासनाद्वारे भरलं जातं, परंतु ते काही कालावधीकरता रिक्त झालं असेल किंवा रजा वगैरे असेल तर त्या बाबतीत नियम 41(3) कलम 41(3) अंतर्गत परिवहन समितीने महापालिकेच्या मान्यतेने तो निर्णय घ्यावा असं नमूद केलेलं आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की बुधवारी ज्या दिवशी तत्कालीन परिवहन व्यवस्थापक यांची शासनाद्वारे बदली करण्यात आली, त्या बदली आदेशात त्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आलं. त्यामुळं ते पद त्याच क्षणाला रिक्त झालं आणि पुढची परिवहन समितीची आणि माननीय महासभेची बैठक होण्यापूर्वी मरले जी पोकळी आहे त्यामुळे माननीय आयुक्तांनी ते आदेश निर्गमित केलेले आहेत. पुढचा निर्णय परिवहन समिती आणि माननीय महासभेने घेतलेला आहे. मला विषय असा आहे की कुठल्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या कायद्याने तुम्हाला अधिकार प्राप्त झाले की तशा प्रकारचे आदेश आयुक्त महोदय निर्गमित करू शकतात. सन्माननीय सभागृह नेते महोदय, माननीय आयुक्तांशी चर्चा केल्यानुसार मी आपल्याला सांगितलेलं आहे की जी पोकळी निर्माण झाली होती, ज्या क्षणाला जे पद रिक्त झालं होतं त्याचा प्रभार कुणाकडे असला तरी कायद्यानं देणं अभिप्रेत आहे आणि परिवहन समितीची बैठक आणि माननीय महासभेची बैठक यात जो निर्णय होईल त्यामध्ये कालावधी जो आहे त्या पोकळी कालावधी कुणाला तरी 4 देणं आवश्यक आहे. त्या हेतूने सन्माननीय आयुक्त साहेबांनी ते आदेश काढलेले आहेत. या सभागृहाला काय अधिकार आहेत, स्थायी समिती सभापतींना काय अधिकार आहेत, महापौरांना काय अधिकार आहेत, हे सर्व लिहून ठेवलेलं आहे ना कायद्यामध्ये. तर आयुक्तांनी अशी पोकळी वगैरे निर्माण झाली तर आयुक्तांनी स्वतः निर्णय घ्यायचा असे काय अधिकार आयुक्तांना आहेत का? पहिली गोष्ट, परिवहन समिती, परिवहन उपक्रम आणि आयुक्तांचा काही संबंध नाही. स्वतंत्र विभाग आहे तो. तुम्ही त्याच्यामुळे ढवळाढवळ करणारे तुम्ही कोण? तुम्हाला या कायद्यामध्ये कुठेतरी परिवहन समिती या अधिनियमामध्ये परिवहन उपक्रमाबाबतीत काहीतरी अधिकार आयुक्तांना दिलेले आहेत का? मी अगोदरच सांगितलेलं आहे. तुमची चुकी झाली मान्य नाही करत तुम्ही. निषेध केलेले आहेत. तुम्ही चुकी झाली मान्य नाही करत. 41(3) नुसार मी अगोदरच सांगितलेलं आहे, परंतु तुम्ही ऑर्डर तुम्ही काढली ती बरोबर आहे कायद्याने. माननीय आयुक्तांची भूमिका मी आपल्याला सांगितलेली आहे. सभागृहाने निर्णय घ्यावा. भूमिका मला सांगू नका, कायद्याने ते बरोबर आहे का चूक आहे? ज्या क्षणाला बदली झाली त्या क्षणाला परिवहन समिती आणि त्याद्वारे निर्णय होणार नव्हता. मधल्या दरम्यान ते पद कुणाकडे तरी देणं अपेक्षित असतं कायद्यानं, त्यामुळे ते मान्य आयुक्तांचे आदेश आहे. अपेक्षित असणं, पण ते अधिकार कोणाला दिले आहेत? आयुक्तांना दिल्यात का? 41(3) नुसार सभागृहाला जर आम्ही जर तो कायदा वाचलाच नसता तर तुम्ही कायमच चालू राहिलं असतं. 41(3) नुसार स्पष्टपणे लिहिले, परिवहन समितीने महापालिकेच्या मान्यतेने तात्पुरते पद भरायचं आहे. बरोबर आहे. तोपर्यंत आयुक्तांनी चार्ज द्यायचा असं लिहिले काय? कुठे तरतूद आहे? कुठेही तरतूद आहे का? महापौर महोदय विचारा ना की कुठेही अशी तरतूद आहे का? अशा प्रकारची ऑर्डर आम्ही जर अभ्यास केला नसता तर आम्हाला समजलं देखील नसतं, कायमचं चालू राहिलं असतं. आयुक्त साहेब उत्तर देते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 67 नुसार कार्यकारी अधिकार हे आयुक्त यांना आहेत, परंतु पुढची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातली नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. कलम 67च्या नुसार तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा दिशाभूल करताय. ते कार्यकारी अधिकार जो महापालिका निर्णय घेईल ना त्याच्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचे कार्यकारी अधिकार आहेत. हे नियुक्तीचे प्रशासकीय अधिकार आहेत. परिवहन समितीच्या बाबतीत नाही आहेत ते तुम्ही वाचलं का? कार्यकारी अधिकार हे फक्त या ऍक्ट मधल्या तरतुदी बाबतीत आहे. तुम्ही जरा या बाबतीत स्पष्टता द्या की तुम्ही ते आदेश कशा पद्धतीने निर्गमित केले.